अपंग असलेल्या मुलीची तिच्याच आई आणि आजीनं हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार ठाण्यात उघडकीस आलाय। या प्रकरणी मुलीच्या नातेवाईकांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे। आई आणि अनोळखी महिला या मुलीचा मृतदेह घेऊन जातानाचा सीसीटीव्ही व्हायरल झालाय। या प्रकरणी नौपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। मुलीची आई, आजी आणि एका अनोळखी महिलेविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। अपंग मुलीला विषारी द्रव्य पाजून हत्या केल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केलाय। 17 वर्षांची मुलगी जन्मजात पूर्णतः अपंग होती। तिच्या अपंगत्वाला कंटाळून घरच्यांनीच हत्या केल्याचा संशय नातेवाईकांना आहे। आई आणि अनोळखी महिला या मुलीचा मृतदेह एका चादरीमध्ये गुंडाळून घेऊन येत असून गाडीमध्ये टाकतात आणि त्यानंतर ही गाडी निघून जात असल्याचं सीसीटीव्ही मध्ये दिसून आले। 2 दिवसांपूर्वी नालासोपाऱ्यामधूनही एका आईनं मुलीची हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला होता। मुलगी कुमारी माता होणार असल्यामुळे इब्रतीच्या भीतीनं आईनं मुलीची हत्या केली। या हत्येमध्ये मुलीच्या लहान बहिणीनेही आईला मदत केल्याचं पोलीस तपासात समोर आलं होतं। मुलीची हत्या करून आईनं आत्महत्येचा बनाव केला होता, परंतु पोलीस तपासात या महिलेचं बिंग फुटलं। नालासोपारा पश्चिमच्या यशवंत गौरव येथील जय विजय नगरी या इमारतीमध्ये राहणारी आणि कॉलेजमध्ये शिकणारी अस्मिता दुबे वय वर्ष 20 आई वडील तसंच लहान बहिणीसोबत राहत होती। गुरुवारी तिच्या पोटात दुखायला लागलं आणि तिचा अचानक मृत्यू झाल्याची फिर्याद तिची आई ममता दुबे हिनं नालासोपारा पोलीस ठाण्यात दिली। आईच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे। सुरुवातीला अस्मितानं जीवन संपवल्याचं तिच्या आईनं सांगितलं। 2 वेळा वेगवेगळी कारणं सांगितल्यामुळे पोलिसांना संशय आला। अस्मिताचा चेहराही सुजलेला होता, तसंच दोन्ही हातांवर चावा घेतल्याचेही व्रण होते। त्यामुळे पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनाला पाठवला। शवविच्छेदनामध्ये अस्मिताचा मृत्यू गळा आवळून झाल्याचं निष्पन्न झालं होतं। अस्मिता ही 3 महिन्यांची गर्भवती असल्याचं आईला समजलं। त्यानंतर आईनं मुलीला गर्भपात करायला सांगितला, परंतु मुलीनं याला नकार दिला। मुलगी ऐकत नसल्याचं समजतात अब्रू जाईल या भीतीनं आईनं मुलीला बेदम मारहाण केली। 17 वर्षांच्या लहान बहिणीनं अस्मितेचे पाय धरले आणि आईनं तिच्या दोन्ही हातांवर चावा घेतला आणि दोरीनं गळा आवळून तिची हत्या केली होती। सब मिलके आज महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा ठाणे शहरात आयोजित करण्यात आली असून या कार्यक्रमाच्या समारोपास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी उपस्थित असणार आहेत। तर या स्पर्धेचं उद्घाटन गुरुवारी 27 फेब्रुवारी रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांनी दिली आहे। ठाण्यात सोमवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत डुमरे यांनी ही माहिती दिली। या स्पर्धेमध्ये ॲथलेटिक्स, फुटबॉल, व्हॉलीबॉल, हँडबॉल, बास्केटबॉल, खो खो अशा विविध 18 क्रीडा स्पर्धांचं आयोजन ठाण्यात करण्यात आले। या स्पर्धेमध्ये संपूर्ण महाराष्ट्र पोलीस विभागातील एकूण 13 संघ सहभागी झाले असून यामध्ये 2323 पुरुष आणि 606 महिला खेळाडू असे एकूण 2929 खेळाडूंनी भाग घेतलाय। या स्पर्धेसाठी आलेल्या सर्व खेळाडूंची घोडबंदर येथील MMRDAच्या क्वार्टर्स येथे राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे। स्पर्धकांना स्पर्धेच्या ठिकाणी ने-आण करण्यासाठी वाहनांची देखील व्यवस्था करण्यात आली आहे। स्पर्धेचे साखळी सामने 22 फेब्रुवारी पासून सुरू झाले। 21 मार्च शनिवारी या स्पर्धेचा समारोप होणार आहे। या समारोपास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला उपस्थित राहणार आहेत। तर या स्पर्धेचं उद्घाटन 27 फेब्रुवारी रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार असल्याचं डुमरे यांनी सांगितलं। मध्ये देखील महाराष्ट्राचा वाटा खूप मोठा असतो
आणि बरेचसे खेळाडू महाराष्ट्राचे भारताच्या टीममध्ये देखील आहेत, पण मला नक्की संख्या आता सांगता येणार नाही. ठाणे जिल्ह्याला आव्हान करायला या स्पोर्ट्ससाठी जास्तीत जास्त लोकांनी स्पर्धा ह्या पाहाव्यात, ऑनलाईन पाहाव्यात, ठाण्यामध्ये असल्यामुळे प्रत्यक्ष येऊन पाहाव्यात आणि जास्तीत जास्त संख्येने येऊन इथं खेळाडूंना प्रोत्साहित पण करावं आणि स्पर्धांचा आनंद देखील घ्यावा. एक त्या ट्रॉफी असतात, त्यामुळे काही कॅश प्राईज वगैरे असं नसतं, परंतु अत्यंत आमच्याकडे दृष्टीने सन्मानाच्या असतात. अशा अनेक वर्षापासून चालत्या ट्रॉफीज आहेत, त्या ट्रॉफीज आपण त्यांना देत असतो. बेस्ट ॲथलीट आणि बेस्ट म्हणजे सर्वोत्कृष्ट ॲथलीट पुरुष आणि सर्वोत्कृष्ट ॲथलीट महिला, 2 वेगळ्या ट्रॉफीज पण असतात सर्वोत्कृष्ट खेळाडूच्या, त्या पण त्या आलेल्या असतात. त्यात कॅश किंवा यापेक्षा सुद्धा मान आणि सन्मान हा भाग फार मोठा असतो. राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक 1 ठाणे यांनी मोठी कारवाई करत परराज्यातील 595 बॉक्स विदेशी मद्य वाहतूक करणारं वाहन जप्त केले. या कारवाईत 66.39 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून वाहन चालकालाही अटक करण्यात आली आहे. गुप्त माहितीच्या आधारे 25 फेब्रुवारी रोजी सीबीडी बेलापूर परिसरात सापळा रचण्यात आला होता. रात्री 1:15 वाजण्याच्या सुमारास संशयित वाहन आशर कंपनीच्या 10 चाकी सिमेंट मिक्सर वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये गोव्यातील बनावटीचं मद्य आढळून आलं. ही कारवाई निरीक्षक MP धनशेट्टी, दुय्यम निरीक्षक NR महाले, SR मिसाळ, सहाय्यक दुय्यम निरीक्षक BG थोरात आणि जवानांनी केली. अधीक्षक प्रवीण तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक महेश धनशेट्टी या प्रकरणात पुढील तपास करत आहेत. राज्यातील अवैध मद्य वाहतुकीवर उत्पादन शुल्क विभागाच्या धडक कारवाईमुळे दारू तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे. हे काय सांगाल? राज्य उत्पादन शुल्क विभाग भरारी पथक क्रमांक 1 ठाणे याला बातमीदारामार्फत बातमी मिळाली होती की गोवा राज्यातील मद्य याची तस्करी करून ठाणे किंवा मुंबईच्या परिसरामध्ये येण्याची शक्यता आहे. त्यानुसार आम्ही रात्री सापळा लावला होता सीबीडी बेलापूर येथे. रात्री 1:15 वाजण्याच्या सुमारास एक सिमेंट मिक्सर आम्हाला संशयास्पद आढळून आला. त्याची थांबवून आम्ही तपासणी केली असता त्याच्यामध्ये गोवा राज्य निर्मित असलेले 600 पेट्या बॉक्स जप्त केलेला आहे. त्याच्यामध्ये एका आरोपीस ताब्यात देण्यात आलेला आहे. सर, हा माल कुठून आणला होता, कुठे विक्रीसाठी नेण्यात आला होता, ह्याच्या पाठीमागे कुठला मोठा रॅकेट आहे का? आरोपी एक ताब्यात घेतलेला आहे. त्याची आता चौकशी करून आपल्याला पुढील बाबी निष्पन्न होती. सर, होळी येत आहे, त्या अनुषंगाने मोठी कारवाई पाहिली जाते. होळीच्या अनुषंगाने मद्याची निर्मिती पण जास्त होते आणि त्याची विक्री पण जास्त होते आणि याची किंमत तशी निम्म्यापेक्षा कमी असल्यामुळे ही तस्करी करण्याची शक्यता नाकारता येत नाही. सर, टोटल माल किती आहे आणि किती आरोपी आता आपण अटक केले आणि पुढे काय तपास चालू आहे का? गोवा रॅकेट असू शकते का? गोवा राज्य निर्मितीच्यामध्ये 600 बॉक्स आपण जप्त केलेले आहेत. एक आरोपीस ताब्यात घेतलेले आहे. आता याच्या पुढे 65 लाखाची मुद्देमाल किंमत आहे वाहनासह. आरोपीस ताब्यात घेतली की चौकशी करून आपल्याला पुढील बाबी निष्पन्न होती. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सोमवारी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्नी लता शिंदे यांच्यासह महाकुंभ मेळाव्यात शाही स्नान केले. यावेळी मंत्री उदय सामंत, मंत्री दादा भुसे आणि मंत्री भरत गोगावले, गुलाबराव पाटील यांनीही शाही स्नान केलं. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. महाकुंभ हा सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परिवर्तनाचं केंद्र असल्याचं त्यांनी सांगितलं. प्रयागराज ही पवित्र भूमी आहे. गंगा, यमुना आणि सरस्वती या 3 नद्यांचा हा संगम आहे. या पवित्र संगम स्थळी स्नान केलं की जीवनाचं सार्थक होतंय अशी लोकांची श्रद्धा आहे. 144 वर्षानंतर होणारा महाकुंभ अद्भुत आहे. कोट्यावधी लोक इथे येऊन गेलेत, मात्र सगळ्यांना समान वागणूक मिळाली. येथे कोणीही लहान मोठं नाही.
50 कोटी लोकांनी कुंभ स्नान केलं. हा एक विश्वविक्रम असल्याचंही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. प्रयागराज येथील महाकुंभाची व्यवस्था उत्तम केल्याबद्दल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचेही शिंदे यांनी कौतुक केलं. इथे येणारा प्रत्येक भाविक सकारात्मक ऊर्जा घेऊन जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाकुंभ मेळाव्याचे उत्तम नियोजन केले. मागील 1.5 महिना न थकता योगीजी आणि त्यांच्या टीमनं महाकुंभ मेळाव्याची चोख सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे. आतापर्यंत 60 कोटी लोकांनी महाकुंभात स्नान केले. अर्थात भारताच्या निम्म्या लोकांनी गंगा स्नान केलं आणि गंगा नदीचं जल घरी घेऊन गेले. गंगेचं पवित्र जल आणि महाकुंभाची सकारात्मक ऊर्जा देशातील घराघरात पोहोचेल आणि देश प्रगती करेल असा विश्वासही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केलाय. भारताला आर्थिक महासत्ता बनवण्याबरोबरच आध्यात्मिक परंपरेला पुढे नेण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ करत असल्याचंही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.